चांगलं करते. आज तर भाऊ बाजाराचा दिवस होता, त्या मावसानेला नागिनच खेळला बाजारात. की बिलाची नागिन निघाली, नागोबा ढुलाया लागला, बिलांची नागिन निघाली, नागोबा ढुलाया लागला. नाही मा मावसा दारू पिला, पण फक्त काय दारूचा धंदा आहे म्हणूनच केला का? मा मावसा कोरोनाच्या काळातही दारू नाही भेटली तर सॅनिटायझर पिला, तरी मा मावसानं दारू बंद नाही केली. पण दारूवाले मनावर हात जोडा भाऊ, तिच्या नारा तर लय भारी राहायचे. तिची दारू पाचचा खरा, तिची दारू पाचचा खरा, गरीबाचा एकच नारा, खाली बसून अर्धी मारा. पण दारू तुमच्या काय दारू पिते काय पुरव कोणी? गरीबाच्या पोरीने त्रास होतो पुन्हा. काय मारता रे गरीबाच्या पोराले? अजून अन्याय चालूच आहे. बदमाश हो तुमचा गरीब आहे म्हणून. तुमची जिरली नाही, लोकांची पोरगी पोहून गेली तर सगळ्या गावात हसतात. तुमची जर गेली तर गरीब लोक बाबू पेढे वाटतील. पोरो असंच ना, खुश राहा. मी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवीन पोरो. काय रे बाबा, तुमच्या काय दारू पिते काय कोणी? कुठून आणले होय? झाले म्हणून वागवायचे नाहीत म्हणून ठेवायचे आहेत का? हो ना, हो जिल्हा परिषदचे पोट्टे आहेत. तिकडे घेत ना जिल्हा परिषद. 2 वाजले की त्याला फक्त एकच वास येते, चोरूनी पाहती चितडी वाट, सगळे घेऊनिया, वाटी आहे घाट. चोरुनी पाहती चितडी वाट. त्याची काय गरज आहे? एक मॅडम आणि 2 खुर्ची. मॅडमची डिलिव्हरी आली की मॅडम 6 महिने गायब. काय मॅडम काय कोणते पिकअप घेते ना? बोला बोला बरं, बोला. शिवाजी महाराजांना किती मुलं होते बरं? तो कोणता हिरो आहे? झुकेगा नाही साला. हे मागचा ते लाल टी-शर्ट वाला, हे लाल कपडे वाला. ओ झापड नको मारू रे बदमाश. हाँ बाबू ये होय होय होय, आजा जल्दी आजा. आम्ही नको तू शांततेने यायची. त्याला माहित आहे. ये बाबू, हे लाल कपडे घाललो ये रे. घे बायकोचे कपडे उचललो. जराशी काही पेंड कामाची नाही. आम्ही येणार आहे पुस्तक घेणार. नाही नाही हो दादा, ते माहिती सोडून द्या सूत्र. बाबर आला गेली एवढा ने बाबू तुला देऊन तरी राहिलो. किती मोठे लोक बसले आहेत त्यातला तू हिरा ठरला ना. याव माहित मतदान आहे. याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. कोणता हिरो आहे रे तो? पोरगा पाहिजे, पोरगा लहान. कोणता आहे तो? झुकेगा नाही साला. कोणता हिरो आहे? तू नको बोल बाई, पोरगो फेर बाबू लाल टी-शर्ट. त्याला माहित आहे. हे बाबू ये रे फक्त ये. माहित आहे बाबू, माहित आहे. घेऊ नको ना बे, अरे घेऊ नको ना, घे ना. ये बाबू तू बसतो. मला पोरगा पाहिजे आता बाबू. ये बाबू ये. जाऊ दे बाबू, ये तूच ना भाऊ आज घे. ये रे पटकन. काय लावलो बरं? हे माईक घे, माईक घे ना तू. बरं कोणता हिरो आहे तो? झुकेगा नाही साला. माईक तो पोरगा नाही, त्याला माहित नाही. ते जाऊ द्या बिगार राहुल. तुला कॉपी केली तुमचा संसार थोडी आहे खालू. ये रे पटकन, ये रे ये रे. दादा बसून जा तुम्ही आता. कितीला जातं शाळेत? 6वीला. लोक कटिंग नाही भारी केली रे. लोक खरंच ना. कोणती कटिंग आहे खरं सांग. 2 साइड. हा 2 साइड. 1 साइड बंद झाली काय ना? 2 साइड पुरं वावत नांगरलं गरज ठेवला. एखादी कोंबडी जर घुसली तर बाबा 2 अंडे दिले. पण कटिंग आहे किती भारी निघाला माझ्या. वाव कुठे झाला बाबू? त्याच्या पुढचं मन मला तेरी झाला
गाडीत पेंडव काय कामाचे ते खरंच ना बेकार काम व्हायला काहीच नाही आहे. शिवाजी महाराजची जन्मधारी माहित आहे काय पैसे नाही मिळत ना जिल्हा परिषद शाळेत चक्रा मारा एखाद्या बाबतीत काही खरं नाही आहे. अरे बा कायच्यातच ते पिकअप घेऊन राहिले ना अरे पुस्तक देतो पोरे आनंद वाटते का भाऊ त्यांना समोर बोलावतो पोराने स्टेज दिली येते स्टेज दिली आली की तो पोरगा कुठेतरी भाषण दिलं की माणसाने भाऊ कुठेतरी चांगलं पद भेटते मोठा होते माणूस म्हणून लहान लहान पोरं समोर बोलावले स्टेजवर बोलावतो त्यांना स्टेज दिली येते. अरे जो पवनपाल बोलून राहणार तो कुठेतरी बोलणार ना 5 मिनिट अरे कोणीतरी त्याने घडवणार आहे ना म्हणून भाऊ तुमच्यापर्यंत बोलून राहिलो ना हे पोरं बोलून नाही राहिले. बरं सैराटच्या हिरोईनचं नाव सांगा सैराटच्या हिरोईनचं नाव माहित आहे काय ये मग आता देतो तुला पुस्तक येणं घेणं म्हटलं अर्चनाचा मोठा पता ठेवला माहित घे काय ना काय आहे अर्चना याच्या पुढचं मन बरं शिट्टी वाजली शिट्टी वाजली गाडी सुटली गाडी सुटली याच्या पुढचं माहित आहे काय अर्चीचा पता ठेवतो फक्त खायच्यातच नाही बरं हे नाही बोलून राहिले बस तू खाली पाय आता पोरगी कशी उठवली पा मावशी पोरीले फक्त लोक हलकं समजतात हे कुळाची दीपक पा आग लावायसाठी पैदा व्हायला कुळाचा दीपक पाहिलं कशा आगा लावतात काहीच कामाची नाही. बरं पोरी हो सांगा बरं सावित्रीबाईने सगळ्यात पहिली शाळा कुठं काढली मुलापेक्षा मुलगी बरी मुलाचा उद्धार करी मुलापेक्षा मुलगी बरी तुमच्यापाशी माहिती कितीला जातो तुम्ही शाळेत तिसरीला तुम्ही मोबाईल ठेवले खिशात ठेवणं बंद करणं मेसेज झाकणं बिघडले हो बाई माहित घे काय नाव तुझं योगेश्वरी कोण्या शाळेत जात कारंजी कारंजाला जात कुठे चालली की बाई शाळा पुण्यात घे पुस्तक बाबर राजू पोरी लोक जन्माला येऊन येते मा घरापासून मावशी 20 पोरी ट्युशनला जातात 20 एक पोरगोही नसते त्याच्यासोबत पोरगो दिवसभर मोबाईल आणि टीव्ही काय पाहतात काय नाही यायचे मोबाईल तपासून पहा रामायण आणि महाभारतच आहे ते जुनं रामायण नाही मावशी त्या रामायणातली सीता नेमकी बाई फक्त ते रामायण खोलून पाय ना मोठ्या बिंदूचं ऑपरेशन करायला लागली तर लिहूनच देतो विद्वानीच्या सखीमध्ये अंकुर उगवलं विद्वानीच्या सखीमध्ये अंकुर उगवलं काहीच म्हणतात ते हे म्या मनावर आवाज द्या हे मन साथीदार की तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है काही म्हणायला तुकडोजी महाराजचं भजन गाडगे बाबाचं भजन सगळं म्हणतात या खंजिरीची कला आहे भाऊ या खंजिरीची जशी हे लहान लहान पोरं समोर बसवतो म्हणजे काय कमी खतरा आहेत काय आज तुमच्या गावात लेकरं कमी आहे एवढंच बियाणं आहे झालं लोही गाव का लई दिवस आहे का 4-5 वर्ष आहे बियाणंच नसलं तर वावर कसं पिकवता येईल काही ना काही तर पाहिजे ना एकच बॅगीनं काय कर वावर पेरल्या जात असते लय मोठ्या बॅगा पाहिजेत अरे वा लहान लहान पोरं एवढेच आहेत काय बरं हे समोर बसवलं म्हणजे का कमी खतरा कारखाना आहे का हा मर्यादा आमंत्रण देणं आहे समोर बसवणं म्हणजे भाऊ 2-3 दिवसाच्या अगोदर नागपुरात कार्यक्रम झाला 25-30 पोट्टे समोर आलं बाबाची एक पोट्ट म्हणे महाराज लेकरेलाच प्रश्न विचारता काय माय प्रश्नाचं उत्तर सांगा मी म्हटलं विचार बा पोरगा म्हणे सांगा म्हणे माणूस एका पायावर उभा केव्हा राहायचे माहिती अक्कलच बोंब पडली माणूस
मी म्हटलं भाऊ पुरा भारत भ्रमण केलं, महाराष्ट्रातलं एक गाव नाही सोडलं, पुऱ्या गावात गेलो बाबू मी, पण असा प्रश्न नाही भेटला. अहो म्हणे साधं उत्तर आहे ना म्हणे, महाराज चड्डी नसताना. एवढे भारी आहे ते. माझ्या घरापाशी आहे जिल्हा परिषद शाळा. मला विनोद पाहिजे कीर्तनात, मी विनोद तयार करतो भाऊ. विनोद बसला की लोक बसतात. आता बसत नाहीत ना हो कीर्तनात लोक, असं असलं तर बसतात. ते जुनं बिगार मांडली बसत नाही. एक होता राजा त्यानं खाल्ला भजा, मग काय पाहिजे कांदे चिऱ्याची मजा. ते नाही ऐकत लोक. बाबू चालला का रे बिंडची तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे. अति मुच्छित होऊन नाही आम्ही. काय म्हणतात दुर्गाचं मंदिराच्या धूळ, नाही तर अति देव बसवशी. काय म्हटलं तुम्ही? तुम तो ठहरे परदेसी, परदेशी नाही तो. हो वो तो चले मुठने को इतने बड़े लोगों से. त्याच्यानंतर लक्ष्मी आली तर थोडा गड्डा पाळ बाबूने, नचिंद मत्तर बाबूने ठिपक कीर्तन चालू करा रे. अरे म्हणतात पाणी अडवा पाणी निरवा. हसत राहा, खुश राहा. मी तुम्हाला रातभर हसत ठेवतो आणि मला हसला तर आवडते माणूस. हा हसवतो. तुम्ही जर हसले मला खूप आनंद वाटतो, कारण मी मंदिरात जाण्यापेक्षा लोक माझ्यामुळे हसले की मला खूप पुण्य वाटते. आपल्यामुळे जर लोक नाराज होत असतील, सगळ्यात मोठा पापी आपण. काही काही लोक एवढं पापी जीवन जगतात, एवढं पापी जीवन जगतात, तो दिसला की माणसाने गल्ली बदला लागते. माई गाडी ज्या बिबटी धसत नाही तरी मी एखाद्या बिबटीत टाकतो, एखादा बुवारा समोर आला की. लय खराब जीवन पैदा होताना मायले त्याला शाळेत टाकलं, गुरुजीले त्याला लग्न करून दिलं, सासरवाडीले त्याला मेलं, त्याला न्यायचा त्रास. बरं आता उठू नका. हा डावा पाय उजव्या पायात मारा, उजवा पाय डाव्या पायात मारा. 2 घंटे कीर्तनात भागते बाबू. तरी उठू नका. नड्या नाही का तुझ्या बँकून ओलाची सुद्धा लहान मुलगा आहे. समोर विनोद काय कसा होते का, हसली की माझ्या येऊन जाते. माझ्या घरापाशी आहे जिल्हा परिषद शाळा. मग मी गेलो एक दिवस शाळेत. गुरुजीनं मला चहा पाजला, म्हणे महाराज एक पोरगा शाळेतच जात येत नाही म्हणे. मी म्हटलं त्याच्या घरी जा गुरुजी, पोरगा शिकते. गेलो म्हणे एक दिवस घरी. गुरुजी गेले त्याच्या घरी. हा होता बाथरूम मध्ये आंघोळ करून राहिला. गुरुजी असतील पेंडॉलच्या जरासं समोर एवढं अंतर. याच्या आजीने दिसले गुरुजी. याची आजी धावत धावत बाथरूम मध्ये बसून गेली. बाथरूमचं दार ठोकून राहिली. बाथरूम तिच्या नातवाला काय म्हणते, बुढी बाबू लग तुझ्या गुरुजी घरी आला, तुझ्या गुरुजी घरी आला. कोट्ट म्हणते आजी तूच लग म्हणते. बुढी म्हणते कोण लवकर आजी, मी गुरुजीला सांगितलं की 10 दिवस झाले माझी आजी मिली. तू जर दिसली तर बाई खडिया खडीच. हे लहान लहान पोराला हुशार आहे तो. हे खजिरीची कला वाजवली तशी वाजते, कोणतेही वाद्य वाजते ना. एका मिनिटात तर गौतमीची आठवण करून देतो जवान पोट्टे. बाबा गौतमीचा इथं मोठं वातावरण मोलकेलं आहे ना. आता भजनात कीर्तनात लोक जातील नाही, पण त्या पहिले आणलं की 4 एकराचं वावर कमी पडले. तुम्हाला काय वाटते, पोट्टेली वाटून राहिला का लावणीची मजाने आणून राहिला का? एका मिनिटात लावणी घेऊन जातो. आता मा भाऊ चंद्रपूर जिल्ह्यात तमाशाच्या नंतर कीर्तन होतं. सांगा मावशी ते कीर्तनाचे लोक असतील काय? फुल पेर, कोणी नागिन खेळे, कोणी मायले शाळे. त्यामुळे हा कारखाना वेगळाच आहे. भाऊ सत्यभामाची देण